नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण संख्या चिन्हांची ओळख करून घेणार आहोत. ते एक अशा विशिष्ट संख्या चिन्ह आहेत, जे की ग्रीक या प्रदेशामध्ये ज्यांना आपण रोम साम्राज्यामध्ये जी संख्या वापरायची त्याला आपण रोमन संख्या चिन्ह. ह्या रोमन संख्या चिन्हावरती परीक्षेमध्ये, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नक्कीच प्रश्न विचारले जातो. त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुम्ही स्कॉलरशिप किंवा कोणते एन-एम-एस असो किंवा कोणती स्पर्धा परीक्षा असो, जर त्याची तयारी करत असाल तर तुम्हाला रोमन संख्या चिन्ह समजणे अतिशय आवश्यक आहे. तर चला, आता रोमन संख्या चिन्हची ओळख करण्याअगोदर तुम्हाला आपल्या देवनागरी लिपीतील अंक आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ह्या दोघांची सुद्धा ओळख असणे अतिशय आवश्यक आहे. तर देवनागरी संख्यामध्ये तुम्हाला माहित आहे, जसं आपण देवनागरी संख्यामध्ये 1 लिहितो, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. बरोबर आहे. आता ह्या 1 साठी आपण एक अशी उभी रेषा फक्त आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, ज्यालाच आपण इंग्रजी संख्या चिन्ह म्हणू शकतो. आपण इंग्लिश शब्दामध्ये जे लेखन करतो त्याला 1 म्हणतो. 2 ला आपण 2 अशा प्रकारचे लेखन करतो. ह्या 3 ला 3, 4 ला आपण अशा प्रकारचे लेखन करतो. 5 ही संख्या किंवा अंक आपण जो संख्या चिन्ह आहे तो हे 5 अशा प्रकारचं, 6 6 असं, 7 असं, 8 अशा प्रकारचे आणि 9 6च्या उलटे अशा प्रकारचे करतो मित्रांनो. हे तुम्हाला माहीत आहे. हे तुम्हाला माहीत आहे. याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. 5वी पासून तुम्हाला ह्याची ओळख तुम्हाला झालेली आहे. आपला विषय हा आंतरराष्ट्रीय संख्यांची ओळख हा नसून रोमन संख्या चिन्हांच्या माध्यमातून रोमन संख्या चिन्ह कशा पद्धतीने वापरायचे आणि संख्यांचं लेखन कशा पद्धतीने करायचं याच्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो. चला, इतकं समजल्यानंतर आपण आता बघूया एक वेगळ्या प्रकारची ट्रिक्स. जसं रोमन संख्या जर मला तुम्हाला सांगायचं असेल, जर मला 90 लिहायचं असेल तर मी ही 90 कशा प्रकारे लिहीन. तर 90 लिहिताना मला कसं लिहायचं असेल, 90 जर मला लिहायचं असेल तर मी काय वापरलं पाहिजे हे तुम्हाला कॉमेंट्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. कुठे सांगायचं आहे? कॉमेंट्समध्ये. आताच सांगा 90 हे संख्या रोमन चिन्हामध्ये रोमन चिन्हांचा वापर करून कशा प्रकारे लिहिले जाईल. कॉमेंट्स करा. चला, तर आपण आता अगोदर आपल्या संख्यांची ओळख करून घेऊ, संख्या चिन्हांची ओळख करून घेऊ, जे की आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि रोमन संख्या चिन्ह. महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्याला ह्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात ते आपण अगोदर बघून घेऊ. बघा, मी प्रश्न तुम्हाला दाखवतो. हे आहे प्रश्न. रोमन संख्या चिन्ह उतरत्या क्रमाने लिहा. दुसरा प्रश्न आहे, रोमन संख्या चिन्हानुसार जी पदावली दिली आहे ती तुम्हाला सोडवायची आहे. रोमन संख्या चिन्हानुसार हे उदाहरण तुम्हाला परीक्षेत आलेलंच आहे 2017ला 5वीच्या वर्गामध्ये. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात. हे प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला त्याची पहिले कॉन्सेप्ट क्लिअर करणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक सूत्र मी सांगणार आहे, ती संख्या चिन्ह लक्षात कसे ठेवायचे. सर्वात महत्त्वाचं अगोदर तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये तुम्हाला 1 हा अंक, नंतर 5 हे, 5 नंतर 10, 10 नंतर 50, 50 नंतर 50च्या डबल 100, 100 नंतर पुन्हा 5च्या पट्टीमध्ये 500 आणि 500च्या डबल 1000. इतकं तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह लक्षात ठेवायचे आहेत. काय म्हटलं मी? 1 नंतरचं आहे 5, नंतर 10, 50, 100, 500 आणि 1000. क्लिअर आहे मित्रांनो? इथपर्यंत समजलं. त्याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं? त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं की हे देवनागरी संख्या चिन्ह आणि हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह याची ओळख आपण केलेली आहे. तुम्हाला ऑलरेडी आहेच. आता आपण काय करणार आहोत? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि रोमन संख्या चिन्ह यांची ओळख. बरोबर आहे. आता रोमन संख्या चिन्हामध्ये मी तुम्हाला सांगतो की इकडे लक्ष द्या मित्रांनो, लक्ष द्या, काळजीपूर्वक बघा. रोमन संख्या चिन्ह लिहिताना जो 1 आहे हा 1 आय स्वरूपात लिहितात. 1 कसं लिहितात? आय. आणि जर 5 लिहायचे असेल तर 5 साठी चिन्ह आहे व्ही. काय चिन्ह आहे? व्ही. आणि 10 साठी चिन्ह आहे, 10 साठी काय आहे? एक्स. 10 साठी वापरण्यात येणारं चिन्ह एक्स. आणि नंतर आहे 50 साठी एल, 100 साठी लिहितात सी,
500 साठी आहे डी आणि 1000 साठी आहे एम. आता मित्रांनो काय आहे गंमत? गंमत काय आहे तर IVX LCD मोठा, IVX पेक्षा LCD मोठा, हा तुम्हाला वाक्य लक्षात ठेवायचा आहे. कोणता? IVX पेक्षा LCD मोठा, IVX पेक्षा LCD मोठा, IVX पेक्षा LCD मोठा. काय म्हटलं मी? IVX पेक्षा LCD मोठा. कशापेक्षा? IVX पेक्षा LCD मोठा. एम म्हणजे मोठा. आता सगळ्यात हा झाला चढत्या क्रमाने लिहिलेला आहे. कोणत्या क्रमाने लिहिलं आहे? चढत्या क्रमाने. आता तुमचं चुकणार नाही. आता इथं तुमचं चुकणार नाही. काय म्हटलं? IVX पेक्षा LCD मोठा. आता तुम्हाला इथं कळलेलं आहे की एक साठी आपण काय एवढं लक्षात ठेवायचं. आता पहिले सर्वात महत्वाची गोष्ट, एक साठी I, 5 साठी V, आणि हे जे चिन्ह दिलेले आहेत, हे चिन्ह तुम्हाला इथं दिसत आहेत, हे कोणते आहेत? कॅपिटल लेटर्समध्ये, अल्फाबेटचे कॅपिटल लेटर्स, बरोबर आहे. इंग्रजी वर्णमालेतील कॅपिटल लेटर्स हे इथं वापरलेले आहेत. 10 साठी X, 50 साठी L, 100 साठी C आणि 500 साठी D आणि तसेच 1000 साठी M. IVX पेक्षा LCD मोठा, IVX पेक्षा LCD मोठा. व्हिडिओ पॉज करा आणि हे तुम्ही लिहून टाका. चला आता आपण पुढे बघू. पुढे काय बघायचं आहे ते आपल्याला संख्या आतापर्यंत आपण बघितलं कोणतं? आता बघितलं आपण 1 साठी I, 5 साठी V, बरोबर आहे. 10 साठी X, नंतर डायरेक्ट आपण 10च्या नंतर 50 साठी बघितलं L, 50च्या नंतर समोर बघितलं कशासाठी आपण? 100 साठी बघितलं C, 100च्या नंतर मधातले सुटले डायरेक्ट 500 साठी बघितलं D, त्याच्यानंतर डायरेक्ट 1000 साठी बघितलं M. मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मधातल्या संख्या 1 नंतर 2 कसं लिहायचं, 2 नंतर 3 कसं लिहायचं, 7 कसे लिहायचे, 8 कसे लिहायचे, 12 कसे लिहायचे, 14 कसे लिहायचे, 29 कसे लिहायचे, 48 किती लिहायचे, 422 किती लिहायचे? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, बरोबर आहे. तर आपण आता तोच प्रश्न इथं समजून घेणार आहोत. तुम्हाला इतकं कळणं अतिशय महत्वाचं आहे अगोदर. हे जर तुम्हाला समजलं असेल IVX पेक्षा LCD मोठा, तर नंतर काहीच कठीण नाही आहे. मित्रांनो लक्षात घ्या. आता एक एक नियम मी तुम्हाला सांगणार आहे. रोमन संख्या चिन्ह लिहितानाचे एक एक नियम. I जो आहे हा लगातार आपल्याला 3 वेळा लिहिता येतो. 1, 2, 3. याचाच अर्थ 3 वेळा आहे म्हणजे 3. जर मी याला 2 वेळा लिहिलं तर याचा अर्थ होतो हे 2. सिंपल, समजलं इथं. जर 1 वेळ लिहिलं तर हा झाला एकच. I1 म्हणजे 1. 2 वेळा आहे म्हणजे याचा अर्थ हे 2. 3 वेळा आहे म्हणजे 3. आणि I हा आहे हा फक्त अक्षर 3 वेळाच लिहिता येते. किती वेळा लिहिता येते? 3 वेळा. चौथ्यांदा लिहिता येत नाही. चौथ्यांदा I लिहिता येत नाही. चौथ्यांदा I लिहिता येत नाही. हा कुठे? V च्या समोर, X च्या समोर, C च्या समोर, बरोबर आहे. L च्या समोर, C च्या समोर, D च्या समोर, M च्या समोर लिहू शकता. परंतु पाठीमागे लिहिताना मात्र काय म्हटलं मी? पाठीमागे जर मला लिहायचं असेल तर कसं लिहिणार? पाठीमागे जर मला लिहायचं असेल तर कसं लिहिणार? एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं M च्या पाठीमागे नाही, हे नाही, हे नाही, फक्त X आणि V याच्या पाठीमागच लिहिता येतो. इथे नाही, हे समजून घ्या. इथे याच्या पाठीमागं लिहिता येत नाही. फक्त V आणि X इथपर्यंत क्लिअर करा. आता बघा हे क्लिअर झालं. आता महत्त्वाची गोष्ट आहे, एक गोष्ट त्याचप्रमाणे हा आयचा बघितलं. I नंतर तुम्हाला X सुद्धा दिसते. हा X सुद्धा 2दा किंवा 3दाच लिहिता येतो. कितीदा? 2दा किंवा 3दा. कितीदा म्हटलं मी? X सुद्धा समोर 2दा किंवा 3दाच लिहिता येते. हे पण क्लिअर झालं. नंतर आहे जो V दिलेला आहे, V हा कधीही 2दा किंवा 3दा लिहिता येत नाही. म्हणजे V हा फक्त एकदाच लिहिता येतो. V कितीदा? एकदाच लिहिता येते. V फक्त म्हणजे 5 हा एकदाच लिहिता येतो. मात्र याच्या पाठीमागे तुम्ही I हा एकदाच लिहू शकता.
आय हा कितीदा लिहिता येते? एकदा. तसंच एक्सच्या पाठीमागे सुद्धा आय हा फक्त एकदाच लिहिता येते. समजला? एक. मग याचा अर्थ का तो? हा आय व्ही लिहिलं, व्ही साठी 5 आहे, पण हा व्ही पेक्षा पाठीमागे डाव्या साईडला 1 असल्यामुळे हा 1 ने कमी झाला, म्हणजे आय व्ही म्हणजे किती झाला? 4. तशाच प्रकारे एक्स म्हणजे 10 होते आणि त्याच्या पाठीमागे आय आला, त्याच्यामुळे 10 मधून 1 कमी करायचं असते, वजा होते, म्हणजे याचं उत्तर किती आला? 9. याच्यासाठीच आहे. मात्र आता तुम्हाला प्रश्न पडला की 8 कसे? तर 8 लिहिताना व्ही आपल्याला 5 पर्यंत माहीत झाले. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं आहे? आपण आय जो आहे हा 3दा लिहिता येतो, म्हणून याच्यासमोर मी 3 रेषा मारले. बरोबर आहे? हे झाले 3दा, म्हणजे हे झालं 8. हे किती झाले? 8. तशाच प्रकारे जर मला एक्स 20 लिहायचे आहे, किती लिहायचे आहे? 20. तर मी एक्स 2दा लिहीन, म्हणजे ह्या दोघांची बेरीज होते. एक्स म्हणजे हे 10 अधिक 10 असे किती झाले? 20. बरोबर आहे? तसंच मी 3दा लिहू शकतो. मला 30 पाहिजे असेल तर 3दा एक्स हे 3दा म्हणजे 30. इथपर्यंत क्लिअर झाला मित्रांनो? इथपर्यंत क्लिअर झाला? सांगा लवकर. इथपर्यंत क्लिअर आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला 15 लिहायचे आहे, किती लिहायचे आहे? 15. तर 15 लिहिताना तुम्हाला व्ही 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 असं लिहिल्या जात नाही. असं आपल्याला लिहिता येत नाही. आता कसं होते, जेव्हा आपल्याला 10च्या पुढील संख्या लिहायची असते, काय म्हटलं? 10च्या पुढील मला जेव्हा संख्या लिहायची आहे, तर 10च्या पुढील संख्या ही 10, 5 आणि 1 ह्या गटामध्ये विभागण्यात येते पहिल्यांदा. कोणत्या गटात? जर मला 10च्या पुढची संख्या जर लिहायची असेल तर ती पहिले 10, 5, 1 या गटामध्ये विभागण्यात येते. समजून घेऊया आपण. समजा उदाहरण घेऊया आपण. मला 14 लिहायचे आहे. किती लिहायचे आहे? 14. आता 14 लिहिताना मला काय लिहायला लागेल? किती अधिक आहे? 10 अधिक 4 आहे. 10 अधिक 4 आहे. मग 10 तुम्हाला माहित आहे. 10 म्हणजे काय? एक्स. आणि 4 तुम्हाला माहित आहे. 4 मी सांगितलं व्हीच्या पुढे पहिले म्हणजे पाठीमागे डाव्या बाजूला आय, हे झाले 4. म्हणजे इथं काय येईल? आय व्ही. अशा प्रकारे हे आपल्याला एक्स आय व्ही म्हणजे काय? एक्स आय व्ही अशा प्रकारे 14 लिहिता येईल. जर मला 16 लिहायचे आहे तर काय आहे? 10 अधिक किती आहे? 6. तुम्हाला विभागणी करायची आहे. 10 अधिक 6. बरोबर आहे? आता 6 लिहिताना तुम्हाला आपल्याला लिहितो कसं? व्ही पुढे आय, 1 आय. बरोबर आहे? हे झाले 6. हे किती झाले? 6. आणि 10 तुम्हाला माहित आहे. 10 म्हणजे काय? एक्स. तर मग मला 16 जर लिहायचं असेल रोमन चिन्हामध्ये, मी कसं लिहीन? एक्स व्ही आय. क्लिअर झाला मित्रांनो? इथपर्यंत क्लिअर झाला? इथपर्यंत क्लिअर झाला? आता बघा, आपण पहिले संख्या समजून घेऊ. 1 ते 10 पर्यंतच्या संख्या समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला काही गडबड होणार नाही. बरोबर आहे? हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे. एक गोष्ट इथं लक्षात घ्या की रोमन संख्या चिन्हांमध्ये 0 लिहिता येत नाही. जर तुम्हाला 0 जर लिहायचं असेल तर रोमन संख्या चिन्हामध्ये 0 लिहिता येत नाही. जर प्रश्न जर आला की रोमन संख्या चिन्हामध्ये 0 कशा प्रकारे लिहिल्या जाते? ऑप्शन राहील व्ही, दुसरा ऑप्शन राहील एक्स आय, तिसरा ऑप्शन राहील सी, चौथा ऑप्शन राहील लिहिता येत नाही. तर तुम्हाला चौथ्या ऑप्शनला क्लिअर करायचं आहे, लिहिता येत नाही. एवढं क्लिअर झालं? एवढं समजलं? इतकं समजलं? ओके. त्याचप्रमाणे एक गोष्ट लक्षात द्या की ह्या इतर रोमन संख्या चिन्हामध्ये स्थानिक किंमत सांगता येत नाही. हे जर आपण लिहिलो, यांची स्थानिक किंमत आपल्याला सांगता येत नाही. दुसरी पण गोष्ट मी इथं क्लिअर केलेलं आहे. तर आता बघूया आपण की 1 ते 10 पर्यंतच्या संख्या कशा पद्धतीनं लिहायच्या. बघा, पहिले लिहिलं मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. 10 लिहिले. आता बघा, 1 लिहिताना हा आय 1, 2 साठी 2 आहे, 3 साठी 1, 2, 3, 4 साठी मात्र व्हीच्या पुढे, म्हणजे व्हीच्या पुढे नाही तर व्हीच्या पाठीमागे आय लिहायचं आहे. 5 साठी तुम्हाला माहित आहे व्ही आहे. 6 साठी समोर तुम्हाला व्ही आय असं लिहायचं आहे. 7 साठी व्ही लिहिल्यानंतर 2 वेळा आय लिहायचे आहे. 8 साठी व्ही लिहिल्यानंतर 3 वेळा आय लिहायचे आहे. मात्र 9 साठी लिहिताना एक्स आहे,
10ला जसं x लिहितो, 10च्या अगोदरची संख्या 9 आहे, 1 ने कमी आहे, म्हणून xच्या अगोदर तुम्हाला I लिहायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की डाव्या बाजूला लिहिताना कशाच्या v व xच्या जेव्हा आपण डाव्या बाजूला जेव्हा लिहितो I, डाव्या बाजूला म्हणजे ह्या बाजूला जेव्हा I लिहितो तो केवळ एकदाच लिहिता येतो, दोनदा लिहिता येत नाही. म्हणजे जर तुम्हाला 8 जर लिहायचं झालं तर तुम्हाला 8 असे लिहिता येत नाही. हे चुकीचं आहे. समजलं? कारण की I हे डाव्या बाजूला ह्या xच्या डाव्या बाजूला दोनदा लिहिता येत नाही, दोनदा लिहिता येत नाही. क्लिअर झालं मित्रांनो? इथपर्यंत क्लिअर झाला. आता आपण महत्त्वाच्या सूत्राकडे जाऊ. सूत्र कोणता होता मी तुम्हाला सांगितलं आहे. कोणता सूत्र होता की IVX पेक्षा LCD मोठा, IVX पेक्षा LCD मोठा. ह्या सूत्रानुसार आपण जर मी तुम्हाला सांगितलं की जर मी म्हटलं तुम्हाला 55 लिहा, किती लिहा मी म्हटलं 55 लिहिला म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की IVX x पर्यंत किती झाले, x झाले 10 आणि x नंतर कोणता येतो L म्हणजे 50, L 50. आणि आता हे तुम्हाला गटामध्ये पुन्हा समोर घ्यायचं आहे की मी तुम्हाला म्हटलं आहे की 50 म्हटल्यानंतर काय म्हटल्यानंतर 50 म्हटल्यानंतर याची फोडणी कशी होईल 10 10 10 10 आणि 10 असे 50 झाले. परंतु x हे मात्र तुम्हाला 5 वेळ लिहिता येत नाही. रोमन संख्या नियमानुसार तुम्हाला x हे किती वेळ लिहिता येत नाही, 5 वेळ लिहिता येत नाही. ते केवळ तुम्हाला 3 वेळच लिहिता येते. मग हे 10 कसे लिहिणार, हे 50 कसे लिहिणार हा प्रश्न आहे. पण त्याच्यासाठी 50 साठी एक अक्षर दिला आहे, तो अक्षर आहे L. तो अक्षर काय आहे, L आहे. बरोबर आहे. हा L जो आहे दिलेला हा L म्हणजेच किती होतात 50. मग मित्रांनो आपल्याला ह्या 50ची ह्या 55ची जी फोडणी करायची आहे, 55ची जी आपली विभागणी करायची आहे ती कशी करणार आपण 50 अधिक 5. आता 50 अधिक 5 तुम्हाला 50 साठी L हे माहीत झालेलं आहे, 50 साठी L आहे आणि 5 साठी काय आहे V आहे. म्हणजे तुम्हाला 55 जो लिहायचा आहे 55 कसे लिहिणार तुम्ही LV, कसं लिहिणार LV. क्लिअर झालं मित्रांनो? चला आपण दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण मी म्हटलं तुम्हाला 27 लिहा. काय म्हटलं 27. आता तुम्हाला 27 लिहिताना तुम्हाला 20 अधिक 7 होते, बरोबर आहे. पण हे 20 जे आहे तुम्हाला 10च्या पट्टीत लिहायचं, 10 अधिक 10 म्हणजे काय झालं 10 किती वेळा, 10 साठी 10 2 वेळा आणि 10 साठी अक्षर कोणता आहे, 10 साठी अक्षर वापरला आपण x हे 2 झाले. आता 7 आहे, 7 लिहिताना तुम्हाला कसं लिहायचं आहे, हे जे 7 आहे हे तुम्हाला V आणि 2 I, बरोबर आहे. V म्हणजे 5 आणि 2, कारण की आपल्याला याला 7ला सुद्धा अशा प्रकारे विभागणी करायचं आहे, 5 अधिक 2. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की 10 पुढच्या संख्या 10 5 1 याच्यामध्ये विभागणी करायचं आहे. 1 1 अधिक म्हणजे 2, 1 हे किती वेळा 1 अधिक 1 म्हणजे 2 वेळा, तर हा I असा होतो. म्हणून याला आपण काय म्हटलं VII. म्हणजे जर 27 जर लिहायचे झाले तर 27 हे लिहिताना कसे लिहिणार आपण XXVII. क्लिअर झाले मित्रांनो, XXVII. आता पुढे जाऊ आपण. आता समोरची संख्या घेऊ आपण. समोरची संख्या एक पुन्हा दुसरी संख्या घेऊ. संख्या घेऊ आपण 35. 35 जर घेतलं तर कसं लिहाल तुम्ही 35? 35 हे 30 अधिक 5 आहे, बरोबर आहे. 30 अधिक 5 म्हणजेच काय, 30 किती वेळा म्हणजे 30 हे 10 किती वेळा, 10 3 वेळा, 10 3 वेळा म्हणजे x हे किती वेळा 3 वेळा आणि 5 1 आहे म्हणजे 5 साठी V म्हणजे हा V. बरोबर झाले, हे झाले 35. क्लिअर मित्रांनो, इथपर्यंत क्लिअर झाला. चला आता आपण समोरचे घेऊ एक महत्त्वाची संख्या घेऊ आपण. आता घेऊ आपण, घेतलं मी 45. आता लक्ष द्या, काय म्हटलं मी 45. किती संख्या घेतली 45. बघा लक्ष द्या. आता हे तुम्हाला फोड करायचं आहे कसं, 40 अधिक 5. 40 अधिक 5. आता तुम्हाला माहिती आहे 40 हे आपण 10 4 वेळा, पण 10 4 वेळा लिहू शकत नाही. आता हे 10 हे 40 आहे, हे 50 पेक्षा कितीने कमी आहे, 10 ने कमी आहे. 50 पेक्षा 10 ने कमी आहे, 50 पेक्षा 10 ने कमी, 50 पेक्षा 10 ने कमी म्हणजे 50 वजा जर 10 केलं
तर 40 येते. आता 50साठी जो 50साठी अक्षर होता तो अक्षर आहे यल. 50साठी अक्षर काय आहे? यल. मग यल हे यल म्हणजे 50, पण ह्या यल मधून आपल्याला किती काढायचे आहे? 10 काढायचे आहे. किती काढायचे आपल्याला? 10 काढायचे आहे. तेव्हा हे 40 होतील. म्हणून आपण काय करणार? एक्स लिहिणार त्याच्या डावीकडे. 10 काढले. यल मधून किती काढले आपण? ह्या यल मधून 10 काढले. आता झाले हे 40. आता किती झाले? 40. म्हणजे ह्या 40 साठी काय लिहिलं? एक्स यल. 40 साठी काय लिहिलं? एक्स यल. कारण की समजलं मित्रांनो, पुन्हा घ्या. 50 पेक्षा हे कितीने लहान आहे? 10 ने. बरोबर आहे? 50 पेक्षा 10 ने लहान आहे. म्हणजे 50 वजा 10 जर केला तर 40 येते. तर 50 साठी आपला अक्षर आहे यल आणि आपल्याला किती कमी करायचे? 10. 10 साठी काय आहे? एक्स आहे. एक्स हा आपण त्याच्या उजवीकडे लिहिणार नाही. उजवीकडे लिहिला तर वाढते, डावीकडे लिहिला तर कमी होते. काय म्हटलं मी? डावीकडे लिहिला तर कमी होते, उजवीकडे लिहिला तर वाढते. जर मी एलच्या समोर लिहिलो 10 तर हे झाले 60, कारण की वाढते. एल अधिक 10 झाले. एल अधिक 10. एल अधिक 10 म्हणजे 50 अधिक 10. 50 अधिक 10 म्हणजे 60. 50 अधिक 10 म्हणजे 60. आता हे पाठीमागे लिहिलो म्हणजे हे झाले 40. 40 झाले. आणि तुम्हाला 5 साठी माहिती आहे अक्षर कोणता? व्ही. तो व्ही इथं लिहिला. म्हणजे आपण 45 कसे लिहिणार? 45 लिहिणार एक्स यल व्ही. 45 कसे लिहिणार? एक्स यल व्ही. इथपर्यंत क्लिअर झाला? इथपर्यंत क्लिअर झाला. समोरची संख्या बघू. असंच उदाहरण बघू आपण. आता मला लिहायचं आहे, समजा मला लिहायचं आहे 85. किती लिहायचे आहे? 85. किती लिहायचे आहे मित्रांनो? 85. आता मी 85 कसं लिहिणार? पुन्हा घ्याव आपण. आता 85 लिहिताना जेव्हा मला 50च्या समोरची संख्या असते तर ते मला कोणत्या गटात घ्यायला लागेल? 50च्या समोरची संख्या 50, 10, 5 म्हणजे चिन्ह नाही. 50च्या गटात, 10च्या गटात, 5च्या गटात आणि 1च्या गटात. बरोबर आहे? आता हे लिहिताना मला 50 अधिक किती वेळा 10? 3 वेळा 10 अधिक किती? 5. बरोबर आहे? अशा पद्धतीनं. आता 50 साठी आहे यल, 10 साठी आहे एक्स. एक्स किती वेळा? 3 वेळा एक्स एक्स आणि व्ही. असं हे झाले 85. हे किती झाले? 85. परंतु मला आता लिहायचं आहे, मला लिहायचं आहे 94. काय म्हटलं मी? 94. लक्ष द्या. आता मला लिहायचं आहे 94. किती लिहायचं आहे? 94 लिहायचं आहे. तर 94 लिहिताना बघा हे संख्या आहे 100 पेक्षा 6 ने कमी. 100 पेक्षा 6 ने कमी म्हणजे 94 होते. बरोबर आहे? 100 पेक्षा 6 ने कमी म्हणजे 94. पण आपल्याला 6 असे डायरेक्ट वजा करता येत नाही. म्हणून आपल्याला 100च्या अगोदरची संख्या 10 ने कमी करावं लागेल. 10 ने कमी म्हणजे 90. 10 ने कमी म्हणजे किती? 90. तर 100ला कोणता शब्द आहे? सॉरी अक्षर. 100 साठी कोणता आहे? पुन्हा IVX LCD मोठा. IVX. एक्स म्हणजे 10. नंतर काय? यल आला. यल म्हणजे 50. सी म्हणजे 100. बरोबर आहे? सी साठी 100 म्हणजे 100 साठी सी आणि हे 10 साठी एक्स. 10 साठी एक्स. आता 10 वजा करायचे आहे म्हणजे आपल्याला 90 लिहायला लागेल. 90 आपण कसे लिहिणार? म्हणजे एक्स सी. एक्स सी. हे झाले 90. आता 90 मध्ये किती मिळवायचे आपल्याला? 4. मग 4 मिळताना आपण हे 4 कसे लिहिलेले आहे? हे जे 4 आहे हे 4 लिहिले आपण 5 पेक्षा 1 ने कमी. IV. म्हणजे जर मला आता 94 लिहायचं झालं तर मी 94 कसं लिहीन? एक्स सी आय व्ही. बरोबर आहे मित्रांनो? एक्स सी आय व्ही. क्लिअर झाला इथपर्यंत? क्लिअर झाला? इथपर्यंत समजलं? चला आता आपण परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांकडे वळूया. अगोदर काही उदाहरणे आपण समजून घेऊया. काही उदाहरणे अगोदर. आता जसा हा अगोदर समजण्या अगोदर आता इथे एक दिलाय बघा. तुकाराम महाराजांचं वाक्य आहे, असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. जर तुम्हाला कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल, जे तुम्हाला असाध्य वाटते आणि ते तुम्हाला साध्य करायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आणि प्रयत्न म्हणजेच काय? तुम्हाला अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजेच प्रयत्न आहे. जेवढे तुम्ही जास्त प्रयत्न कराल, जेवढा तुम्ही जास्त मेहनत घ्याल, जितकं तुम्ही जास्त अभ्यास कराल तितकं तुम्हाला ते यश तुम्हाला प्राप्त होईल, असं तुकाराम महाराज सांगून गेलेले आहेत. आहे ना? तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास
तुका म्हणे. ओके, समोर जाऊ आपण. समोर बघा, 400 ही रोमन संख्या रोमन चिन्हात कशी लिहाल? 400 ही संख्या रोमन चिन्हात कशी लिहाल? कशी लिहाल मित्रांनो 400? आता 400 साठी तुम्हाला माहित पाहिजे. आता 100 आपण कसं लिहिणार? 100 तुम्हाला माहित आहे. 100 साठी आपण सी वापरला. आता सी ही सुद्धा 3 वेळाच लिहिता येईल. 1 2 3. 3 वेळा म्हणजे किती? 100 अधिक 100 अधिक 100. चौथ्यांदा लिहिता येत नाही. ओके, झालं हे. सी 3दा झाला. आता तुम्हाला इथं माहित आहे डी म्हणजे किती होते? 500. डी म्हणजे किती? 500. पण 400 म्हणजे किती? 500 मधून 100 वजा केले म्हणजे 400 येते. 100 वजा करणे म्हणजे किती वजा करणे? सी वजा करणे. डी म्हणजे किती? डी म्हणजे 500. आता मग ही संख्या तुम्हाला 400 जेव्हा लिहायची आहे, ही 400 लिहिताना तुम्हाला काय करायला लागेल? डी आहे, पण डी मधून मिळवायची आहे का? त्याच्या डावीकडे लिहिलं तर काय म्हटलं मी? कमी होते. मग डीच्या डावीकडे सी लिहा, म्हणजे हे झाले 400. सी डी. सी डी म्हणजे 400. सी डी म्हणजे 400. जर डीसी जर लिहिल्या असत्या डायरेक्ट करंट आपण इकडे म्हणून डीसी जर लिहिलं तर हा वाढते. वाढला म्हणजे किती? 500 अधिक किती झाले? 100. म्हणजे हे झाले असते 600. किती झाले असते? 600. मित्रांनो इतकं समजलं इतकं? ओके, म्हणजे 400 लिहिताना आपण कसं लिहिणार? सी डी. ओके, समोरचं उदाहरण बघूया. हां, इथं डायरेक्ट दिलं आहे. आता विचारलंय तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसं लिहाल? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसं लिहाल? कोणते? एक्स सी व्ही आय आय. एक्स सी व्ही आय आय. आताच मी तुम्हाला सांगितलं. एक्स सी पहिलं सोडवा. एक्स सी म्हणजे किती? एक्स म्हणजे 10. 10 झाले. 10 वजा करायचे म्हणजे 10 कमी करायच्या सी मधून, म्हणजे 100 मधून 10 वजा केले किती झाले? 90. कारण की डावीकडे आहे. एक्स हे मोठ्या संख्या चिन्हाच्या म्हणजे मोठ्या संख्या चिन्हाच्या जर डावीकडे असेल तर काय करायचं आहे? कमी करायचं आहे. मोठ्या संख्या चिन्हाच्या डावीकडे असेल तर कमी करायचं आहे, आणि समोर असेल तर वाढवायचे आहे. अगोदर आपण कमी करू. अगोदर कमी केलं, 100 मधून 10 कमी केले, 90 झाले. परंतु त्याच्या समोर पुन्हा काय दिलाय? व्ही आय आय. व्ही आय आय म्हणजे हे किती झाले? 7. 90 अधिक 7 मिळवायचे आहे, कारण की ते त्याच्या कुणाकडे आहे? उजवीकडे आहे. सीच्या उजवीकडे आहे, म्हणजे वाढवायचं आहे, मिळवायचं आहे. मग 90 मध्ये 7 मिळवलं तर किती झाले? 97. क्लिअर मित्रांनो? क्लिअर? इथपर्यंत समजला? ओके, काही अडचण नाही. चला समोरचं उदाहरण बघूया. समोरचं एक उदाहरण बघू. 71 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती? आता इथं पर्याय दिले नाहीत. आपण हे 71 लिहून घेऊ. 71 लिहायचं आहे. 71 लिहायचं आहे. याचा आपल्याला डिव्हिजन करावं लागेल, विभागणी करावं लागेल. कशामध्ये? 50 अधिक 10 अधिक 10, किंवा याला 10ला 20 म्हणू शकता, अधिक 1 करायचं आहे. आता 50 साठी अक्षर आहे कोणता? यल. एलच्या पुढे किती एक्स? 2x. 2x लिहा, कारण की वाढवायची आहे. एलच्या कमी नाही करायची आहे. 50च्या कमी नाही आहे. कमी असतं तर आपण डावीकडे, मोठी आहे 50 पेक्षा समोरची आहे म्हणून एलच्या समोर लिहा, आणि हा एक दुसराचा तसा लिहा. आता हे झाले 11. हे किती झाले? x 1 म्हणजे हे 21 आणि हे 50. 71. तर 71 ही संख्या यल एक्स एक्स आय अशा पद्धतीनं लिहिली जाते. ओके, क्लिअर? आता एक प्रश्न, परीक्षेत आलेले प्रश्न विचारू म्हणजे घेऊया. बघा, यल एक्स व्ही डी सी एम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. आता तुम्हाला मी सूत्र सांगितलेलं आहे अगोदरच तुम्हाला सूत्र काय सांगितलं आहे की आय व्ही एक्स पेक्षा एल सी डी मोठी. मग आता उतरत्या क्रमाने म्हटलंय तर पहिले आपण चढत्या क्रमाने बघू. आय व्ही एक्स पेक्षा एल सी डी मोठी ही झाली चढत्या क्रमाने. आता उतरत्या क्रमाने म्हटल्यानंतर आपल्याला असा उतरवाचा आहे, या बाणानं उतरवाचा आहे. म्हणजे पहिले काय येईल? यम, नंतर काय येईल? डी, नंतर येईल सी, नंतर येईल यल, नंतर एक्स, नंतर व्ही आणि आय शेवटी. बरोबर आहे? उतरत्या क्रमाने लिहा. बरोबर आहे? परंतु इथं जो आहे आय दिलेला नाही आहे, म्हणून आपल्याला कुठपर्यंत लिहायचा? व्ही पर्यंतच. मग व्ही पर्यंतच बघा कुठं पर्याय दिसते? एम पहिले कुठे दिसते? हे बघा इथंच दिसते. एम डी सी एल एक्स व्ही म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. समजलं मित्रांनो? चला आता दुसरं एक उदाहरण बघूया. रोमन संख्या चिन्हानुसार हे आपल्याला पदावली सोडवायची आहे. तर कोणती जेव्हा पदावली सोडवता तर तुम्हाला तिथं सूत्र वापरायचं आहे. कोणता? कंचे भागू बेव. कंचे भागू बेव. आता कंचे भागू बेव म्हणजे काय? कंसाचे भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वजाबाकी म्हणजे ही शेवटी करायची असते. चला
आता इथं काय तुम्हाला गुणाकार नाही दिसत, ना भागाकार नाही दिसत, आणि कंस पण नाही आहे. मग आपण डायरेक्ट करू. आता ही संख्या जी आहे एक्स व्ही आय, म्हणजे एक्स म्हणजे व्ही आणि हे किती झाले, एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 15 आणि 2 हे 17, 17 झाले. 17 अधिक एक्सच्या अगोदर आय आहे म्हणजे हे झाले 9, बरोबर आहे. 9 वजा किती 4, आय व्ही म्हणजे 4 अधिक सी, सी म्हणजे किती 100, सी म्हणजे किती 100. आता हे करून घ्या पहिले, किंवा हे करा, काहीच करा. 17 अधिक 9 म्हणजे किती झाले 26, 26 वजा 4 अधिक 100, तर याला 26 मधून 4 गेले 22 आणि हे 100 122 येतात. हे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. काही कठीण गणित नव्हतं मित्रांनो, अतिशय सोपी गणित. नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न आहे रोमन संख्या चिन्हानुसार एम वजा डी भागीला एल. हा सुद्धा 5वीच्या परीक्षेत 2017ला प्रश्न आलेला आहे. 5वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे मित्रांनो, हा सुद्धा समजून घ्या. आता बघा काय काय दिलेलं आहे. यम, यम म्हणजे किती होतात, यम म्हणजे सर्वात मोठा आहे म्हणजे 1000 झाले, बरोबर आहे. वजा डी म्हणजे किती 500. आता भागाकार आहे, एल म्हणजे किती 50. आता कंचे भागू बेवच्या सूत्रानुसार तुम्हाला पहिले काय करायचे आहे, भागाकार करायचा आहे. 500 भागीला 50 जर केलं तर किती याचं उत्तर येते, याचं उत्तर येते 10, म्हणजे 1000 वजा 10, 1000 वजा 10 म्हणजे काय होईल, 1000 मधून 1000 गेले तर किती येईल 990. करून पहा, आहे का पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. समजलं मित्रांनो. अशा प्रकारे सगळे प्रश्न आपण इथं समजून घेतलेले आहे. तरी पाहू आता पुन्हा काय प्रश्न आहे का, हे झालं. हे एक प्रश्न आलेला आहे यम भागीला डी. यम भागीला डी म्हणजे यम म्हणजे 1000 भागीला डी म्हणजे 500 आणि गुणीला सी म्हणजे 100, अशी मांडणी केली आपण. आता 500 500 दुने 1000 म्हणजे 2 गुणीला 100 म्हणजे किती आले 200. जर हे 200 तुम्हाला पुन्हा रोमन संख्या चिन्हामध्येच लिहा म्हटलं, रोमन संख्या चिन्हानुसार याचं उत्तर म्हटलं 200चा, तर सी अधिक सी म्हणजे सी 2 वेळा, सी 2 वेळा सी सी हे याचं उत्तर असेल. सी 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 सी, बरोबर आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणखी काही ज्याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर कॉमेंट्समध्ये प्रश्न विचारा तुम्ही, मी त्याचं तुम्हाला उत्तर देण्याचा अवश्य प्रयत्न देणारच. तुम्हाला काही जर अडचण असेल, हे काही समजलं नसेल तसं बी तुम्ही मला सांगा, पुन्हा मी चांगल्या कारण की व्हिडिओ लांबत आहे, व्हिडिओ मोठा होत आहे. मला हा व्हिडिओ फक्त 20-25 मिनिटात करायचा होता, परंतु हे त्याच्यापेक्षा वरती झाला. माझा विचार आहे की व्हिडिओ जरी मोठा झाला पण तुमचे जे कॉन्सेप्ट आहे, हे कॉन्सेप्ट जो संबोध आहे, त्या संकल्पना आहेत, त्या क्लिअर होणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर आपण हे तुम्हाला सगळ्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला सर्वात महत्त्वाचा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की IVX पेक्षा LCD मोठा, हे जर लक्षात राहिलं तर तुम्ही संख्यांची मांडणी व्यवस्थित करू शकता. आणि मी तुम्हाला नियम पण सांगितलं, की आय कुठं लिहायचं, व्ही कुठं लिहायचा, एक्स कुठं लिहायचा, एक्सच्या पाठीमागे म्हणजे डावीकडे आय किती वेळा लिहिता येतो, व्ही लिहिता येतो का, तर व्ही एकदाच लिहिता येतो, व्ही पुन्हा डबल लिहिता येत नाही, हे पण मी तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे मित्रांनो. हे सगळे तुम्ही समजून घ्या आणि पुन्हा ह्याच्यावरचे गणितांची सराव करा. अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक होता, याच्यावरती प्रश्न परीक्षेत विचारल्याच जाते आणि त्या अनुषंगाने तुम्ही आता परीक्षा जवळ येत आहे तर अभ्यास करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.